नेते येत आहेत। भविष्यामध्ये आपण पाहाल की फक्त शिवसेना भाजप आणि अजितदादांसोबत असलेली राष्ट्रवादी आपल्याला फक्त पाहायला मिळेल। आणखी मला सांगायला हवंय, आता फक्त उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची फक्त पोपटपंची लोकांनी पाहायची। यांच्या हातात काही नाही। सकाळपासून रात्रीपर्यंत फक्त इकडची माणसं तिकडे, तिकडची माणसं तिकडे घ्यायची सोबत। कोकणामध्ये गेले होते, 500 लोक पण नव्हते। आणि फक्त जळी स्थळी काष्टी पाशानी एकनाथजी शिंदे आणि नरेंद्रजी मोदी साहेब यांच्यावरती फक्त टीका करायची हा एकमेव कार्यक्रम चाललेला आहे। याच्या व्यतिरिक्त यांच्याकडे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याकडे काय शिल्लक नाही। जसं निवडणुका जवळ येतील, लोकसभा आणि विधानसभा, जे थोडे बहुत शिल्लक यांच्याकडे आहे ते देखील त्यांच्या हातातून सगळं जाईल, काय शिल्लक राहणार नाही। पण रामदास भाई, तुम्ही महायुतीमध्ये अशोक चव्हाणांचं स्वागत करणार का? कारण काँग्रेसच्या नेत्यांवरती तुम्ही सुद्धा टीका केली नाही, आजही टीका चालले ना। ते शिवसेना प्रमुखांनी उभं आयुष्य काँग्रेससोबत संघर्ष केला आणि ज्या दिवशी मला काँग्रेससोबत जायची वेळ येईल त्या दिवशी माझं शिवसेना नावाचं दुकान बंद करून टाकीन, ही घोषणा साहेबांनी केली होती ना। आणि म्हणूनच आता काँग्रेसला कंटाळून माजी मुख्यमंत्री आता भाजपमध्ये येत आहेत। स्वागत करायला काय अडचण आहे? त्यांची विचारसरणी बदलले। आता ते मोदी वाशी झालेत। पण एकीकडे काँग्रेसचे नेते काँग्रेस सोडतायत, दुसरीकडे उद्धव ठाकरे मात्र काँग्रेस सोबत जात आहेत। काय भविष्य राहील पुढे? भविष्य कुठल्या ज्योतिषाकडे जोशी अण्णा